हा सगळा पसारा पाहून तुम्हाला वाटलं असेल ही कुठे निघाली, दुसरीकडे कुठे नाही, मी चालले आहे माझ्या माहेरी. आणि जेव्हा कधी माहेरी जायचं असलं ना तर आपल्या कामाचा स्पीड हा खूप वेगाने वाढलेला असतो. आणि जायचं म्हटल्यावर सगळ्यात आधी काव्यश्रीचीच पॅकिंग करायला घेतली. सगळं विसरलेलं चालेल पण या मेडिसिन आहे ना अजिबात विसरायला नको, त्यामुळे मी सगळ्यात आधी त्या भरून घेतल्या. कारण एवढ्यात ना काव्यश्रीचं आजारी पडण्याचं प्रमाण खूप वाढलंय, त्याच्यामुळे ती केव्हा आजारी पडेल सांगता येत नाही. म्हणून या मेडिसिन मी कायम सोबत ठेवत असते. खरं तर तो गुलाबी कलरचा बॉक्स आहे ना तो मेकअपचं सामान ठेवण्यासाठी आहे. तो मी मेशोवरून ऑर्डर केला होता. पण मी त्याच्यात काय माझं सामान ठेवलं नाही. आणि असं कुठे जर जायचं असलं ना मी त्याच्यात तिच्याच मेडिसिन ठेवते आणि माझं थोडं मेकअपचं सामान पण ठेवते. कारण त्याला कप्पे जास्त आहे, त्याच्यामुळे दोघींचंही सामान त्याच्यात बसून जातं. त्याच्यामुळे मला असं माझं वेगळं आणि तिचं वेगळं भरायची गरज पडत नाही. जसं धुण्यामध्ये कावचे कपडे जास्त असतात ना तसं कुठे जायचं असलं ना तिचेच कपडे जास्त घ्यावे लागतात. आता सगळी बॅग तर तिच्या कपड्यानेच भरली होती. थोडी बॅगेत एका कोपऱ्यात जागा शिल्लक होती, मग दाबून दाबून माझे कपडे त्याच बॅगेत मी भरून घेतले. कारण थोड्याच अंतरावर जायचं होतं, मग दोघींसाठी वेगळी बॅग घेणं परवडणारं नव्हतं. त्याच्यामुळे एकाच बॅगमध्ये मी दोघींची पॅकिंग करून घेतली. आणि दुपारी कावची झोप झाली आणि लगेच तिचं जेवण बनवायला घेतलं. कारण पप्पांचा फोन आला. पप्पा बोलले की मी निघालोय घरून, तू लवकर आवरून ठेव. दुपारच्या जेवणात मी कावला शक्यतो डाळ भातच देते. आणि त्या डाळ भातात तिला काहीही ॲड केलेलं चालत नाही, साधा गाजर सुद्धा तिला चालत नाही. असं कांदा लसणाचं थोडं जरी तोंडात तिला आलं तर लगेच उलटी काढते. त्याच्यामुळे मी तिला प्लेन डाळ भातच देते. तिचं जेवण बनवलं, तिला जेव घातलं आणि तेवढ्यात पप्पा पण आले. जवळच जायचं होतं त्याच्यामुळे मी साधाच ड्रेस घातला. आणि माहेर जायचं म्हटल्यावर चेहऱ्यावरचा आनंद तर दुप्पट तिप्पट वाढलेला असतो. स्वर्गात सुद्धा एवढं सुख नसेल जेवढं माहेरी जाण्यात असतं. आणि त्याच्यामुळेच प्रत्येक मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद हा काही वेगळाच असतो. आता आम्ही सध्या आशिमध्ये होतो आणि आशिपासून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर माझं घर होतं. आणि माझे पप्पा आहे ना न्यू ड्रायव्हर आहे बरं का. महिनाभराआधीच त्यांनी क्लास कंप्लीट केला आणि त्याच्यानंतर पहिल्यांदाच मला न्यायला माझ्या घरी आले. अँड फायनली मी आले आहे माझ्या माहेरी. माहेर हा शब्द आईशिवाय अपूर्ण आहे. माहेरी येण्यासाठी सगळ्यात जास्त वाट बघते ना ती असते आपली आई. आणि आल्यावर आहे ना मम्मी कधीच काव्यश्रीला असं डायरेक्ट घरात घेऊन जात नाही. सर्वात आधी ती देवाचं दर्शन करते आणि तेव्हाच घरात घेऊन जाते. तर असं काहीतरी आहे माझं माहेरचं घर. छोटंसं आहे पण सुख समाधान देणारं आहे. काव्यश्री जेव्हा इकडे येईल ना तेव्हा तिचं ते रुटीन ठरलेलंच असतं. किचनमध्ये मम्मीने अशा शेंगदाणे डाळी अशा बरण्या भरून ठेवलेल्या आहे छोट्या छोट्या. ती तिथे जाते आणि आजीला म्हणते आजी त्या बरण्या दे. आणि त्या बरण्या दिल्या की ती पूर्ण त्या बरण्यामधलं सगळं सांडून देते. आणि तिचे तर शेंगदाणे खूप आवडीचे झाले आहे. तिला कच्चे शेंगदाणे नाही चालत, आता तिला भाजूनच पाहिजे असतात. मग मम्मीने तिला शेंगदाणे दिले, मग ती बसली खात. माहेरी आल्यावर ना सगळा थकवा विसरून मन पुन्हा आनंदी झाल्यासारखं होतं. आणि संध्याकाळच्या वेळी आम्ही निघालो यात्रेसाठी. मस्त अशी साडी घातली, थोडा मेकअप शेकअप केला आणि निघालो. संध्याकाळी 7 वाजता आम्ही यात्रेसाठी निघालो. अंधार खूप पडला होता.
पप्पांना म्हटलं, पप्पा इथे वाघ तर नाही ना भेटणार आपल्याला. पप्पा म्हणे, जरी भेटलं तर गाडीच्या आत काय तो येत असतो की काय. म्हटलं एकदा तरी मला वाघ बघायला भेटला पाहिजे, कारण मी ना अजून खरंच वाघ बघितलेला नाही. वाघाचं काही दर्शन आम्हाला झालं नाही, पण हे खंडोबाचं मंदिर पाहून ना मन खूप प्रसन्न झालं. कारण हे मंदिर आधी एवढं व्यवस्थित नव्हतं, आता खूप छान बांधलंय. आणि असं कोणतंच वर्ष गेलं नसेल की आम्ही तिघे सोबत नाही. प्रत्येक वेळेस यात्रेत ना आम्ही तिघे सोबत येत असतो. पण ह्याच वर्षी ना भाऊला कंपनीमधून सुट्टी भेटली नाही आणि दीदीला पण काहीतरी काम होतं, त्याच्यामुळे तिचं येणं झालं नाही. आणि हा जो पाळणा दिसतोय ना, दरवर्षी आम्ही तिघेही या पाळण्यात बसायचो. असं कोणतंच वर्ष झालं नाही की आम्ही ही जत्रा मिस केली. मम्मी मला म्हणत होती की या पाळण्यात बस, पण म्हटलं नको, आता ते दोघे नाही, त्याच्यामुळे माझाही मूड नव्हता. आम्ही थोडे लवकरच आलो होतो, कारण एकदा जर गर्दी वाढली ना तर व्यवस्थित काही घेता पण येत नाही आणि बघता पण येत नाही. त्याच्यामुळे मम्मी म्हटली थोडं लवकरच जाऊया. तर अशी होती माझ्या माहेरची जत्रा. व्लॉग आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय.